नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा, ज्याला आपण टॅट एक्झाम असे देखील म्हणतो। येणारे जे टॅटच्या परीक्षेच्या संदर्भाने जे आपण ओल्ड क्वेश्चन पेपरची व्हिडिओ सिरीज केलेली आहे। या अगोदर 2017 मध्ये टॅटचे पेपर झाले होते। या पेपर मालिकेतील प्रश्नपत्रिका क्रमांक 1 चा पेपर, ज्यामध्ये 200 प्रश्न आहेत। या 200 प्रश्नांचा धावता आढावा तसेच घटका वाईज या 200 प्रश्नांचं विश्लेषण देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे। प्रश्न संख्या जास्त असल्यामुळे आपण हे जे 200 प्रश्न आहेत यांची फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून आन्सर समजून घेतलेले आहेत। फक्त आन्सर कोणते आहे जेणेकरून तुमचा सराव व्हावा। ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांचं विश्लेषण पाहायचं आहे किंवा तुम्हाला गरजेचं वाटतं तर आपण त्यासाठी स्वतंत्र 4 व्हिडिओ बनवलेत 50-50 प्रश्नांचे, जे तुम्हाला 4ही पर्यायाचं विश्लेषण करणारे व्हिडिओ आहेत। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही हे 4ही व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या टॅट एक्झामला ते उपयुक्त ठरणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला टेलिग्राम चॅनललाच, त्याच्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा। म्हणजे नोट्स आहेत, त्याचबरोबर काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि शक्य झाल्यास म्हणजे हा PDF पेपर सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे। ह्या पेपरचं एक विशेष आहे की जनरली सर्वांकडे जे पेपर आहे त्याच्यामध्ये आन्सर आहेत। या पेपरमध्ये आपल्या आन्सर नाही, त्यामुळे तुम्हाला हा पेपर जो आहे तो सोडवायला देखील महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे तुम्ही याचं डायरेक्ट प्रिंट घेऊन पेपर सोडू शकता, जेणेकरून तुमचा सराव होईल। तर आपण सुरुवातीला बघूया की नेमका हाच पेपरचं बोलतोय आपण प्रत्येक पेपरचं ॲनालिसिस करू 200 मार्काचा ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवू त्यावेळेस। आणि हे ॲनालिसिस म्हणजे ढोबळमानाने असं होऊ शकतं की एखादा प्रश्न दुसरीकडे जाऊ शकतो। जसं बघा, आपण काय केलं, अभियोग्यतेमध्ये कल, आवड आणि व्यक्तिमत्व याचे जर प्रश्न आपण चाळले या 200 पैकी, त्याला कॅटेगरीज केलं तर 18 मार्क्सचे तसे प्रश्न आले। तर मानसशास्त्र, आता मानसशास्त्र हा अभियोग्यतेचाच भाग आहे म्हणजे या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, तरी पण आपण प्युअर मानसशास्त्रावर जर जे प्रश्न काढले आपण तर 11 प्रश्न आलेत। त्यानंतर इंग्रजी व्याकरणाच्या संदर्भाने 16 प्रश्न आलेत। त्यानंतर मराठी व्याकरणाच्या संदर्भाने 15, गणिताचे प्रॉपर 27 प्रश्न आलेत। अवकाशीय अभियोग्यता, आता याच्यामध्ये काय केलं आपण, जी आकृत्या आहेत म्हणजे पाहिलं की शिक्षकाला एखादं दृश्य कळावं, ही जी शिक्षकाची अभियोग्यता आहे त्या संदर्भाने जे आलेले प्रश्न आहेत म्हणजे आकृत्या ॲज अन ॲव्हरेज टाकून दिल्या याच्यामध्ये। त्याच्यामुळं एखादा तुम्ही आकृत्यांना बुद्धिमत्तेही टाकू शकता असं नाही, किंवा तार्किकतेमध्येही टाकू शकता। आपण काय केलं, आकृत्यांना अवकाशीय अभियोग्यतेमध्ये टाकलं, तर तसे 15 प्रश्न आहेत आकृत्याच्या संदर्भानं। त्यानंतर तार्किक अभियोग्यता, आता याच्यामध्ये काय केलं आपण, तर्क व अनुमान, त्याचबरोबर कारण व परिणाम, हे म्हणजे विधानावरून तर्क कसे काढायचे, हे जे असे प्रश्न आहेत आपण काय केलं तसे 17 प्रश्न आलेले आहेत या परीक्षेला। आणि बुद्धिमत्तेचे 48 प्रश्न। त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा आणि गुण वाढवणारा एक टॉपिक आहे जो दुर्लक्षित राहिला सिलेबसच्या दृष्टिकोनातून, तो म्हणजे सामान्य ज्ञान। म्हणजे तुम्हाला सामान्य ज्ञानचा सुद्धा अभ्यास करावा लागेल, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थ, नागरिकशास्त्र आणि थोडं राज्यशास्त्राच्या संदर्भाने सुद्धा। असे 33 प्रश्न आलेले आहेत। असे एकंदरीत 200 प्रश्न तुम्हाला डिवाइड करता येईल। तुम्ही अजून एक लक्षात घ्या, याला तुम्ही असं एवढं तंतोतंत घेऊ नका। मुद्दा हा आहे की पहिले तुम्ही हे व्हिडिओ बघा की तुम्हाला कसं वाटतं, कोणता प्रश्न कोणत्या कॅटेगरीमध्ये, तुम्ही स्वतः त्याला ॲनालिसिस करू शकता। आम्ही फक्त हे ढोबळमानाने एक लक्षात यावं बाबा की गणिताचे किती आले, मराठीचे किती आले, हाच एवढा उद्देश आहे। एवढं तंतोतंत इथं करण्याचा प्रयत्न नाही। हा तो तुम्ही स्वतः, एक तर तुम्हाला PDF पण मिळायला लागले, तुम्ही व्हिडिओ हे बघा आणि अजून ॲनालिसिस करण्यासाठी ते 4 व्हिडिओ बघा, ज्या या प्रश्नपत्रिकेचं तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ॲनालिसिस त्यांनी करून दाखवलेलं आहे। त्यामुळं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ते 4 व्हिडिओ बघा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याचबरोबर या व्हिडिओची PDF सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। तर अधिक वेळ न घेता आपण लगेच आपला जो पेपर आहे त्या पेपरला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, सूचना, प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत, ज्यांच्या खाली A, B, C आणि D असे 4 विधाने आहेत। क्रमवार विधानांची जोडी निवडा, ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानाशी निगडीत असेल। आणि आपलं प्रमुख विधान आहे, एकतर तो स्मार्ट आहे किंवा मूर्ख आहे, असं आपलं प्रमुख विधान आहे। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे इथे B,
डी आणि ए म्हणजे हे जे विधान आहे डी आणि ए विधान आपल्या या प्रमुख विधानाला फॉलो करतं. नेक्स्ट, चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. ऑपोजिट वर्ड विचारलाय आणि तो वर्ड आहे अडल्ट्रेशनचा अपोजिट वर्ड. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 प्युरिफिकेशन. नेक्स्ट, अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? खंडित, अपूर्ण, सलग, अलग. तर अखंडचा समानार्थी शब्द आहे सलग म्हणजे पर्याय सी. नेक्स्ट, बुलबुल आपलं घरटं कोठे बनवते? कुंपण, झुडपे, दोन्ही म्हणजे कुंपण व झुडपे आणि वरीलपैकी एकही नाही. तर दोन्ही ठिकाणी बुलबुल झुडपे बनवते म्हणजे आपला पर्याय सी उत्तर आन्सर असेल. त्यानंतर पुढे 19 जून 1440 रोजी आठवड्याचा कोणता वार होता? गुरुवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी शुक्रवार. त्यानंतर दिलेल्या विकल्पामधून योग्य आकृतीची निवड करून मालिका पूर्ण करायची आहे. जर आपण पर्याय सी आकृती निवडली तर इथे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी ती आकृती म्हणजे सी ला असणारी आकृती बरोबर मालिका पूर्ण करते. त्यानंतर पुढे बघा, चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड. तर सिमिलर मिनिंग असणारा वर्ड निवडायचा आहे आणि तो वर्ड आहे बिगिन. तर बिगिनचा सिमिलर आहे कॉमेन्स म्हणजे ऑप्शन ए. त्यानंतर मुलींचा वर्ग एका रांगेत उभा आहे. एक मुलगी दोन्ही बाजूंनी 9व्या स्थानावर उभी आहे. तर वर्गात एकूण किती मुली आहेत? 27, 17, 38, 39. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तर वर्गामध्ये एकूण 17 मुली म्हणजे पर्याय बी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. त्यानंतर पुढे जाऊया. खालील प्रत्येक प्रश्नात 2 विधानं म्हणजे 1 आणि 2 दिलेली आहेत. ही विधानं एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणांचे परिणाम असू शकतात. यापैकी एक विधान इतर विधानांचा परिणाम असू शकते. दोन्ही विधाने वाचा आणि खालील कोणत्या उत्तराचा पर्याय दोन्ही विधानामधील संबंध ठरवतो ते सांगा. विधाने बघा, एक्स देशाने आपल्या नागरिकांसाठी पासपोर्ट अनिवार्य केला आहे. दुसरं विधाने, एक्स देशाला अवैध स्थलांतराच्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर बी. विधान 2 कारण आहे आणि विधान 1 त्याचा परिणाम आहे. त्यानंतर पुढे, त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे. वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे. तर वाक्यातील विशेषण आहे काळा म्हणजे पर्याय सी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर सामान्य स्थितीत एखाद्या अर्भकाची बुद्धिमत्ता पातळी कशी उंचावली जाऊ शकते? तर बघा, सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिल्याने, मुलास इतरांपासून वेगळे ठेवल्याने, नेहमी स्मित हास्य केल्याने. तर उत्तर असेल ए आणि सी. मग असं सांगणारा पर्याय कोणता आहे? डी. म्हणून पर्याय डी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर पुढे, आकृतीतील खालीलपैकी कोणत्या आकृत्या जोडलेल्या आहेत? म्हणजे बघा, ही प्रश्न आकृती आहे आपली, ती कोणत्या आकृतीत लपलेली आहे किंवा दडलेली आहे असा प्रश्न होता सरळ सरळ. तर ती आकृती बी मध्ये मिळून जाईल तुम्हाला. आकृती बी मध्ये म्हणजे बी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? तो दिवस चांगला गेले, तो दिवस चांगला गेली, तो दिवस चांगला गेली. इथं पण चुके, तो दिवस चांगला गेला, ती दिवस म्हणजे शेवटचं शुद्ध असणारे तो दिवस चांगला गेला. त्यानंतर सरळ रूप द्या. गणितावर आधारित प्रश्न. डायरेक्ट तुम्हाला ते जी प्रोसेस आहे बेरीज करायची होती तिथं. मग आता सरळ रूप देऊन आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय पर्यायी आहे. त्यानंतर 5/12चे टक्केवारीत रूपांतर करा. तर 5/12चे टक्केवारीत रूपांतर होईल 41.67 म्हणजे पर्याय सी. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रारंभिक बाल्यावस्थेचा वयोगट काय आहे? तर प्रारंभिक बाल्यावस्थेचा वयोगट आहे पर्याय सी. नेक्स्ट, शिक्षकी पेशाच्या मानसिक आरोग्यासाठी सर्वात हानिकारक असलेला घटक म्हणजे कदाचित. तर तो घटक हानिकारक आहे एकसारखेपणातील नीरसता म्हणजे पर्याय डी. त्यानंतर, आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वन टू फिल इन द बँक. आणि क्वेश्चन्स आहे बघा, द बॉय डॅश डॅश ऑन द बर्निंग डेक. तर आवर आन्सर इज ऑप्शन ए स्टूड. नेक्स्ट, एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये जर पॅन्क्रियाज हा शब्द
SARCNAP असा कूटबद्ध केला जात असेल तर स्टेडियम हा शब्द कसा कूटबद्ध केला जाईल असा सरळ सरळ प्रश्न होता बुद्धिमत्तेचा, तर पर्याय सी प्रमाणे तो कूटबद्ध होईल. नेक्स्ट प्रश्नासाठी सूचना, खालील मालिका पूर्ण करायची आहे. तर तुम्ही जर ABDG आणि तिथं डॅश म्हणजे रिकाम्या जागी जर काय येईल तर रिकाम्या जागी येईल के, म्हणजे पर्याय ए आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर पुढे निर्देश, खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हांच्या जागी कोणते अंदाजे मूल्य यायला हवे, तर ते मूल्य येईल पर्याय ए मधील 150. त्यानंतर पुढे सरळ रूप द्या, डायरेक्ट बेरीज करायची आहे. पर्याय डी उत्तर मिळेल 74,574 म्हणजे पर्याय डी उत्तर तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर 3 भिन्न संख्यांचा लसावी 120 आहे. खालीलपैकी कोणती किंवा कोणता त्याचा मसावी असू शकत नाही, तर तो असू शकत नाही पर्याय डी 35. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल आणि क्वेश्चन्स आहे ही वॉज डॅश डॅश फर्स्ट मॅन टू अराईव्ह. ही वॉज डॅश डॅश फर्स्ट मॅन टू अराईव्ह. आवर आन्सर इज द. आर्टिकल करेक्ट असणार आहे त्या ठिकाणी द, पर्याय ए. त्यानंतर खालील शुद्ध शब्द कोणता आहे, तर तो शुद्ध शब्द आहे पर्याय सी. त्यानंतर WW चा अर्थ, तर WW चा अर्थ होईल वर्ल्ड वाईड वेब, पर्याय डी. त्यानंतर मैत्रीमध्ये सुसंगत आधारावर आढळणारे मूल्य असे आहे, तर ABC म्हणजेच वरील सर्व घ्यावं लागेल आपला, पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर गुणाकार करायचा होता डायरेक्ट, क्वेश्चन क्रमांक 28 मध्ये गुणाकार करायचा होता, डायरेक्ट गुणाकार करून तुम्हाला पर्याय बी उत्तर मिळेल 762. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता आहे, तर अशुद्ध शब्द आहे गृहिणी, पर्याय डी अशुद्ध शब्द आहे, बाकीचे बरोबर आहेत. त्याच्यानंतर शिक्षकांसाठी सुरुवातीत येणाऱ्या अपयशाचे सर्वात मोठे कारण कोणते आहे, तर ते आहे डी आंतरव्यक्तिगत संबंध हे सर्वात मोठं कारण आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, मुकेश आणि सुरेश यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:15 होईल. सुरेशचे वय किती आहे वर्षांमध्ये सांगायचं आहे आपल्याला, तर सुरेशचे वय 48 आहे, म्हणजे पर्याय सी आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, खाली एक कागदाचा तुकडा दर्शवला आहे. दिलेल्या उत्तर आकृत्यामधून घडी घातल्यास तो कसा दिसेल, तर तो हे प्रश्न या तुकड्याची जर घडी घातली तर तो पर्याय ए प्रमाणे दिसेल, म्हणजे आपल्याला उत्तर घ्यावं लागेल येचं येच अशा पद्धतीनं. त्यानंतर पुढे बघा सूचना आहे, खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर समूह निवडा. आणि बघा SVYB साठी आपल्याला अक्षर समूह निवडायचा आहे, तर तो करेक्ट होईल पर्याय बी मधला NRVZ. इथे येईल क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी NRVZ. नेक्स्ट, प्रोत्साहन देणे प्रतिबंधित करणे. प्रोत्साहन देणे प्रतिबंधित करणे, तर त्यासारखेच असणारी जोडी आहे अभाव आणि आधिक्य, म्हणजे इथं ऑपोजिट विचारलं होतं. नेक्स्ट, साधारणपणे असे दिसून येते की विद्यार्थी त्यांचे शिल्लक अन्न आणि त्याचे पॅकिंग वर्गाच्या फर्निचरमध्ये बागेत आणि शाळेच्या जमिनीवर टाकून देतात. जे तुम्हाला वाटते की ती चुकीची प्रथा आहे, त्यांना तुम्ही कसे रोकाल? शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तुमचा एक दृष्टिकोन मिळेल. तर तुम्हाला काय करावं लागेल, वर्गासमोर बागा आणि परिसरातील एका ठिकाणी कचरा पेट्यांची व्यवस्था करणे गरजेचं होईल. म्हणजे आपलं उत्तर अपेक्षित उत्तर आहे पर्याय सी हे 35व्या क्रमांकाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढील प्रश्न कॅल्क्युलेशन आधारित, त्याचं उत्तर तुम्हाला मिळते पर्याय बी 90 असं त्याचं उत्तर मिळेल. त्याच्यानंतर ढग मुळात याने बनलेले आहेत, तर ढग पाण्याच्या थेंबाने बनलेले आहेत, म्हणजे पर्याय ए त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बौद्धिक चाचण्या बुद्धिमत्तेचे मोजमाप टिंबटिंबद्वारे घेतात, तर त्या एखाद्या मज्जसंस्थेच्या संरचनेचे द्रव्यमान आणि गुंतागुंतीचे निरीक्षण करणे हे परीक्षा विभागानं आन्सर दिले. त्यानंतर पुढे जाऊया.
दिलेल्या पर्यायामधून वेगळे काय ते बाहेर काढायचं आहे. तर वेगळं आहे आर वेगळा आहे, तो आपण उत्तर आपलं ते होणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. रवी आणि अजय यांनी सारखे ठिकाण ए पासून सुरुवात केली आणि ते बी या ठिकाणावर पोहोचले. ते 60 किलोमीटर दूर आहे. रवीचा गती अजयच्या गतीपेक्षा 4 किलोमीटर तासाने कमी आहे. बी या ठिकाणाहून पोहोचून अजय परत येतो आणि रवीला बी पासून 12 किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी भेटतो. रवीची गती काढायची आपल्याला. तर रवीची गती मिळते बघा 8, म्हणजे पर्याय सी. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. खाली दिलेले प्रश्न वर्णमालिकेवर आधारित आहेत. या प्रत्येक मालिकेत काही अक्षरे गाळ आहेत. योग्य पर्याय निवडा. 5 पेक्षा अधिक अक्षरे गाळ असल्यास मालिकेतील शेवटचे 5 अक्षरे निवडा. 41व्या प्रश्नाचं उत्तर डी, सी डी ई ए बी असं होईल. हे जर तुम्ही अल्फाबेट तिथं टाकले तर आपली ती कंप्लीट होईल प्रोसेस. नेक्स्ट. जर तुमच्या सहकार्याला अश्लील चित्रपट पाहण्यात औत्सुक्य आहे आणि तुम्ही त्याला तुमच्या घरासह तुमची उपकरणे जसे VCR आणि TV सेट वापरू देण्यासाठी तो तुमचे मन वळवतोय, तुम्ही या लाजिरवाण्या स्थितीतून कशी सुटका करून घ्याल? तर पर्याय ए, तुम्ही त्याला पटवाल की तुम्ही या बाबतीत त्याची मदत करू शकत नाही. त्यानंतर पुढील प्रश्न. धन पूर्ण अपूर्णांक आणि त्याच्या व्युत्क्रमामधील धन फरक 85/66 आहे. तर अपूर्णांक काय असेल? तर तो असेल 6/11, म्हणजे पर्याय बी. त्यानंतर पुढील प्रश्न. हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर हुशारचा विरुद्धार्थी होईल निर्बुद्ध. त्यानंतर आपल्याला शब्दकोशानुसार, इंग्रजी शब्दकोशानुसार याचा क्रम लावायचा आहे. तुम्ही जर पर्याय ए प्रमाणे जर क्रम लावला तर आपलं उत्तर बरोबर येतं. त्यानंतर एक मूल मागच्या बाकावर बसते आणि फळा स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्यामुळे तो वारंवार उभा राहते, पाहतो आणि बसतो. त्यामुळे जवळच्या बाकावर बसलेल्या इतर वर्गमित्रांना त्याचा त्रास होतो. या विद्यार्थ्यांच्या अडचणी संबंधाने तुम्ही कोणते अनुमान काढाल? तर अनुमान काढायला लागेल ए, मुलाची दृष्टी कमजोर आहे. त्यानंतर सूचना. खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर तुम्हाला यामध्ये तुम्हाला काय एक वर्तुळाकृती काढावी लागेल आणि त्यांचे जागा सेट कराव्या लागतील. तर व्यवस्थित वर्तुळाकृती काढून त्याच्या जागा सेट करा. तुम्हाला जे उत्तर अपेक्षित आहे या प्रश्नाचं, तर ते उत्तर मिळेल पर्याय डी, डीच्या डावीकडे दुसरे स्थान असं त्याचं उत्तर होईल. नेक्स्ट. टेंडेंटियस पासून खालीलपैकी कोणता शब्द तयार केला जाऊ शकत नाही असं म्हटलंय? तर तो केला जाऊ शकत नाही इंटेन्शन, कारण डेंटिस्ट, टेंट आणि स्टुडंट हे शब्द तयार केले जातील या स्पेलिंगमधून. फक्त एक पहिल्या क्रमांकाचा तयार केला जाणार नाही. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली 1 इज नॉट स्पेल्ड करेक्टली. फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड. तर चुकीचं स्पेलिंग असणार आहे पर्याय 1, अनाउन्समेंट, ज्याच्यामध्ये चुकीची स्पेलिंग आहे. नेक्स्ट. जर नारंगीला लाल म्हटले, लालला पिवळे म्हटले, पिवळ्याला गुलाबी म्हटले, गुलाबीला निळा म्हटले, निळ्याला गडद जांभळा म्हटले आणि गडद जांभळ्याला जांभळा म्हटले, तर केळ्याचा रंग कसा होईल? तर केळ्याचा रंग होईल गुलाबी, म्हणजे पर्याय बी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न. खालील आकृतीमध्ये जर यस पेक्षा 50° मोठे आहेत आणि 50° टी मोठा आहे, तर बघा, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये कोण यस हा 50पेक्षा लहान आहे आणि कोण टी हा 50पेक्षा मोठा आहे, तर आपल्याला दिलंय. तर आपण जर हे थोडंसं सॉल्व केलं तर आपल्याला डी उत्तर मिळतं. त्यानंतर पुढे जीन पियाजे हा मूळचा प्रख्यात मानसशास्त्रज्ञ आहे, तर तो होता स्विसचा, पर्याय बी. त्यानंतर पुढे 3.1/8 या व्याजदराने एका रकमेवरील सरळ व्याज मुद्दलाच्या 3/8 होण्यासाठी किती वर्ष लागतील? तर ते व्याज होण्यासाठी वर्ष लागतील 12 वर्ष, म्हणजे पर्याय सी आपल्याला उत्तर घ्यावं लागेल, पर्याय सी.
त्यानंतर पुढील प्रश्न, भक्षक वनस्पतीमध्ये भक्ष्य यामध्ये सुधारणा करून तयार केले जाते, तर ते पानमध्ये सुधारणा करून तयार केले जाते. अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेली P, Q, R, S आणि T ही 5 वाक्य योग्य अनुक्रमे लावायची आहेत आणि त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ज्यावेळेस तुम्ही ही 5 वाक्य अनुक्रमे लावताल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे की पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य 5वे असेल. तर ज्यावेळेस तुम्ही पुनर्रचना केलाल तर ते 5वे वाक्य असेल Q. Q हे शेवटीला वाक्य येणार आहे, म्हणजे पर्यायी आपलं उत्तर आहे. त्यानंतर पुढे खाली प्रत्येक प्रश्न 2 विधान आणि दिलेले आहेत. हे विधान एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणांचे परिणाम असू शकतात. यापैकी एक विधान इतर विधानांचा परिणाम असू शकतो. दोन्ही विधाने वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. विधान आहे, पंतप्रधानांनी दुष्काळग्रस्त भागांचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. आणि दुसरं विधान आहे, दुष्काळग्रस्त भागातील मोठ्या प्रमाणात शेतकरी दुःख सहन करीत आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांना पोहोचणे त्यांना अशक्य होत आहे. तर आपण याच्यावर निष्कर्ष काढू शकतो की विधान 1 आणि दोन्ही विधाने हे सामान्य कारणांचे परिणाम आहेत. त्यानंतर पुढील जोड शब्द पूर्ण करा. पाऊस, तर पाऊस आणि पुढचा जोड शब्द असेल त्याचा पाणी, पाऊस पाणी, म्हणजे पर्याय C. त्यानंतर तुम्हाला परत एकदा रांगेतील स्थान, म्हणजे त्याला काय म्हणू आपण, बैठक व्यवस्थेवर आधारित प्रश्न आला. तुम्हाला त्याच पद्धतीनं काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे आणि निश्चित करून त्यांचे ठिकाणं जर तुम्ही निश्चित केली तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल पर्याय ये. नेक्स्ट, 676 वर्गमूळ काय आहे, तर पर्याय B 26. नेक्स्ट, ऑस्कर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो, पर्याय A सिनेमा. त्यानंतर एक बॉलपेन तत्वावर कार्य करते, तर बॉलपेन भूपृष्ठावरील ताण आणि गुरुत्वाकर्षण अशा दोन्ही तत्वावर काम करतो, म्हणून पर्याय C आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. त्यानंतर एखादे मूल जगास धोकादायक जागा समजत असल्यास त्याचा अनुभव घेतलेला असतो त्यानं, तर त्यानं या तीनही गोष्टीचा अनुभव घेतला असेल, बालपणी आघात, घरगुती हिंसाचार, दादागिरी, म्हणजे वरील सर्व हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत, ज्याच्या खाली A, B, C, D असे उपविधान आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, त्यावरून जे प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवित असेल आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असतील, म्हणजे याचा प्रश्न येऊन गेला आहे, पहिलाच प्रश्न होता या प्रश्नपत्रिकेमध्ये, तसं तुम्हाला तो समजला असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणजे तुम्हाला तार्किकतेचं उत्तर मिळेल तुम्हाला B, D आणि A हे विधान तार्किकदृष्ट्या बरोबर असतील, D आणि A. त्यानंतर पुढे जाऊयात. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. आणि सेंटेन्स आहे, समीर सेड आय एम व्हेरी बिझी नाऊ. याचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचा आहे, तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच होईल पर्याय A. समीर सेड दॅट ही वॉज अ व्हेरी बिझी देन. नेक्स्ट, भारतातील हिमालयाचे उच्च शिखर कोणते, तर K2 हे भारतीय हिमालयातील सर्वात उंच शिखर आहे. त्यानंतर 66व्या क्रमांकाचा प्रश्न जो कॅल्क्युलेशन आधारित आहे, त्याचं उत्तर तुम्हाला मिळतं पर्याय B. फायनल उत्तर येतं 2. त्यानंतर परत एकदा तुम्हाला क्रम लावायचा आहे अर्थपूर्णदृष्ट्या या परिच्छेदाचा वाक्यांचा, जेणेकरून तुमचा करेक्ट क्रम लावल्याच्या नंतर मग तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे की पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य पहिले असेल. तर ज्यावेळेस आपण याची पुनर्रचना करू तर पहिले वाक्य असेल यस या वाक्यानं पहिली सुरुवात होईल, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय A, त्याच्यामध्ये यस. त्याच्यानंतर रघुराम राजन हे भारताचे माजी टिंबटिंब होते, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, CA, तर वरीलपैकी नाही असं उत्तर घ्यावं लागेल. वरीलपैकी नाही, कारण ते RBIचे गव्हर्नर होते, आपल्या सर्वांना माहिती आहे. पुढील प्रश्न, एकूण अंतर्गत प्रतिबिंबासाठी प्रकाशाच्या किरणाला यातून जाणे आवश्यक आहे. मुळामध्ये प्रतिबिंब मराठी शब्दाला ते रिफ्लेक्शन असं पाहिजे होतं, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे काच ते पाणी यामधून जाणं अपेक्षित आहे. नेक्स्ट, खाली दिलेल्या प्रश्नांमध्ये काही विधाने आणि काही निष्कर्ष आहेत, त्यावरून तुम्हाला ठरवायचं आहे. तर हे जे आहेत हे विधाने बघा आणि हे निष्कर्ष आहेत 2.
आपल्याला जर आपण हे विधान जर व्यवस्थित अभ्यासलं तर आपल्याला निष्कर्ष काढावा लागतो. पर्याय ए बी सी डी पैकी हे दोन्ही निष्कर्ष खरे नाहीत, म्हणजे दोन्ही निष्कर्ष रॉंग आहेत असं आपलं उत्तर मिळेल. म्हणजे डी उत्तर घ्यावं आपल्याला. 1 व 2 निष्कर्ष खरे नाहीत. नेक्स्ट, सांची स्तूप हे टिंबटिंबला समर्पित स्मारक आहे. हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म यापैकी नाही. तर सांची स्तूप हे बौद्ध धर्माशी रिलेटेड आहे. नेक्स्ट, कल्याण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कल्याणचा समानार्थी शब्द होईल हित. पर्याय सी. त्यानंतर शिक्षण मानसशास्त्रात याचा समावेश आहे भावनिक, सामाजिक, संज्ञात्मक, वरील सर्वांचाच समावेश होईल शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये. पर्याय डी आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. जिथं आकाश जमिनीला टेकले दिसते ती जागा म्हणजे क्षितिज. शब्दसमूहाबद्दल शब्द यावर आधारित प्रश्न मराठी व्याकरणाचा. त्यानंतर पुढे तुम्हाला आकृती दिली, त्यामध्ये आपल्याला तुम्हाला चौकोनाची संख्या काढायची आहे. परंतु हा प्रश्न तुम्ही इंग्लिश वाचला तर बरं होईल, कारण तुम्हाला इंग्लिशमध्ये स्क्वेअर विचारले. चौकोनाची संख्येचं उत्तरच नाही याच्यात. मग स्क्वेअर बघा, स्क्वेअर या प्रश्नामध्ये आहेत 10 स्क्वेअर आहेत या आकृतीमध्ये. 10 हे तुमचं उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न, हावडा स्टेशन टिंबटिंब येत आहे. कोलकाता, गांधीनगर, हावडा म्हणलं की तुमच्या लक्षात यायला कोलकाता. नेक्स्ट, परत एकदा त्या कावळ्याच्या आधारित प्रश्न पॅराग्राफवर. ते वाक्य तुम्हाला अर्थानुसार क्रम लावायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही क्रम लावता त्यावेळेस हा प्रश्न वाचायचा की पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य दुसऱ्या क्रमांकाचे आहे. पण कधी पुनर्रचना केल्याच्या नंतर तर ते वाक्य आहे आर, दुसऱ्या क्रमांकाला येईन आर, म्हणजे उत्तर घ्यावं लागेल ये. नेक्स्ट, समान तापमानाच्या ठिकाणाला जोडणाऱ्या लाईन्सला टिंबटिंब म्हणतात. तर त्यांना आयसोथर्म्स म्हणजे समतापी, म्हणजे पर्याय ये उत्तर घ्यावं लागेल. नेक्स्ट, त्रिकोणाच्या बाजू 4:5, 5:7 गुणोत्तरामध्ये आहे. जर त्याची परिमिती 48 इंच असेल तर दोन मोठ्या बाजूमधील फरक काय असेल? तर दोन मोठ्या बाजूमधील फरक असेल 6 इंच, म्हणजे पर्याय बी असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. विविध स्वभाव वैशिष्ट्यांचा संयोग व परस्पर क्रियेने यापैकी एक वेगळता प्रत्येक व्यक्तीचे अनोखे व्यक्तिमत्व घडते. तर यापैकी वगळावं लागेल एक, तर तो वगळावा लागेल डी, टीएम. नेक्स्ट, यापैकी कोणते मितीय अध्यापन साहित्य आहे? तर ते आहे नमुना, ज्याला मॉडेल म्हणू आपण. पर्याय डी उत्तर. नेक्स्ट, आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. आणि सेंटेन्स आहे हू डीड दिस वर्क. तर त्याचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस होईल सी, बाय हुम वॉज दिस वर्क डन. नेक्स्ट, डायरेक्ट तुम्हाला प्रोसेस करायची आहे, गणितीय प्रोसेस. याच्यामध्ये बॉडमासनुसार जर सोडलं तर तुम्हाला उत्तर मिळतं बी, 3828. त्यानंतर 110 सेंटीमीटरचे 1.10 मीशी गुणोत्तर शोधा. तर परिमाणावर आधारित प्रश्न होता, त्याचं उत्तर मिळते पर्याय सी, 1 म्हणजे 1:1. त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा, अमर पश्चिमेकडे 25 किलोमीटर चालत गेला, डावीकडे वळला आणि 15 किलोमीटर चालत गेला. तो पुन्हा डावीकडे वळला आणि 35 किलोमीटर चालला. नंतर तो उजवीकडे वळला आणि थांबला. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? तर त्याचे तोंड आहे दक्षिण दिशेला, म्हणजे पर्याय सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 1 वर्ष, तर 1 वर्ष बरोबर 365 दिवस, म्हणजे पर्याय बी उत्तर. शिक्षक एक कुपोषित मूल कसे ओळखू शकतो? ऊर्जेची पातळी कमी असणे बरोबर आहे. शुष्क खवलेयुक्त त्वचा बरोबर आहे, म्हणजे दोन्ही ए आणि बी, म्हणजे पर्याय डी असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट, कंसात वर्गमुळात 4 व त्याचा घातांक 1/2. तर तुम्हाला हे सॉल्व करावं लागेल थोडंसं, तर तुम्हाला उत्तर मिळेल वर्गमुळात 2, म्हणजे पर्याय सी आपलं सॉल्व केल्यानंतरचं उत्तर असेल. नेक्स्ट, व्यक्तिमत्व रचनेवर कोणत्या 2 जैविक घटकांचा प्रभाव असतो? तर आनुवंशिकतेचा पण असतो, वंश परंपरेचाही असतो. मग उत्तर घ्यावं लागेल पर्याय सी, ए आणि बी. त्यानंतर पुढे, जर तुम्ही शाळेमध्ये नियमितपणे कारणे येता, जेव्हा शाळेचे मुख्याध्यापक तुम्हाला शाळेच्या काही पाहुण्यांना आणण्यास सांगता, तर तुमचा निर्णय कसा असेल? तर तुम्ही खेळाडू वृत्ती दर्शवाल आणि शाळेच्या पाहुण्यांना मदत कराल, हे अपेक्षित उत्तर आहे, म्हणजे पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर असेल. घटनेची संभाव्यता ही नेहमी पर्याय डी 0 ते 1 दरम्यान असते.
त्यानंतर आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज स्पेल्ड करेक्टली, फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड. चारपैकी एकाची स्पेलिंग करेक्ट आहे, तर ती कोणती आहे? तर त्याच्यामध्ये आहे अकॉमोडेशन, पर्यायी ए. नेक्स्ट, जर तुमच्या शाळेमध्ये शिस्तीची एक मोठी समस्या आहे ज्यामुळे शाळेचे वेळापत्रक बिघडून जाते, तुम्हाला अशी अत्यंत गोंधळ गडबडीची स्थिती हाताळण्यासाठी काय करायला आवडेल? तर तुम्ही मुख्याध्यापकांच्या परवानगीने शिस्त समिती संघटित कराल आणि त्यातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी कराल, हे उत्तर अपेक्षित आहे. पुढील मन पूर्ण करा, अति तिथे माती, म्हणजे पर्यायी ए. नेक्स्ट, वर्गामध्ये शिक्षकांच्या पदाचे सर्वात उत्तम वाक्य म्हणजे तो टिंबटिंब आहे, तर तो गटाचा निर्देशक असतो, म्हणजे पर्याय बी. त्यानंतर 17 ते 30 वयोगटातील व्यक्ती अशा तऱ्हेने ओळखल्या जाण्याची शक्यता असते, तर तरुण प्रौढ असं त्या व्यक्तीला म्हणावं लागेल. नेक्स्ट, अशुद्ध वाक्य विचारलंय, अशुद्ध वाक्य, तर यामध्ये अशुद्ध वाक्य आहे पर्यायी ए, तो 1000 झाला, हेच अशुद्ध आहे. नेक्स्ट, वेगळं बाहेर काढायचं आहे, वेगळं, तर जोडा हे वेगळा होईल, कारण टोपी केसांचा टोप आणि टोपी याच्यामध्ये समानता आहे. सूचना दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडायचा आहे. एका घनावर 2 समांतर काप केल्यावर किती तुकडे मिळतात? तर 3 तुकडे मिळतील, पर्याय बी उत्तर असेल. त्यानंतर परत एकदा बैठक व्यवस्थेवर प्रश्न, जर तुम्ही बरोबर बैठक व्यवस्थेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर आकृती काढली तर तुमचं उत्तर मिळतं सर्व 1, 2 आणि 3, हे तीनही चुकीचे आहेत, असं उत्तर मिळेल, पर्याय डी. नेक्स्ट, सहसंबंधावर आधारित प्रश्न. भारत हा दिल्लीशी निगडीत आहे जसा पाकिस्तान इस्लामाबादेसोबत निगडीत असेल, राजधानीचा सहसंबंध आहे. त्यानंतर पुढे 102, 2 पुरुष आणि 3 मुलं एक काम 10 दिवसात करू शकतात, तर 3 पुरुष आणि 2 मुलं तेच काम 8 दिवसात करतात. 2 पुरुष आणि 1 मुलगा तेच काम किती दिवसात करेल? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, 12.5 दिवसामध्ये. त्यानंतर पुढे बिंदू एक्स पासून सुरुवात करून जयंत 15 मैलाचे पश्चिम दिशेने चालत गेला. तो डावीकडे वळला आणि 20 मीटर चालत गेला. त्यानंतर तो डावीकडे वळला आणि 15 मीटर चालत गेला. यानंतर तो उजवीकडे वळला आणि 12 मीटर चालत गेला. आता एक्स बिंदूपासून जयंत किती लांब आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 32 मीटर. नेक्स्ट, कमी प्रथिने असलेल्या आहाराने हे होऊ शकते, तर उत्तर आहे वरील सर्व. खालील अक्षरांचा आणि संख्यांच्या गटाचं निरीक्षण करायचंय आणि प्रश्नाचं उत्तर द्यायचे. आपल्यासाठी सूचना आहे, जर उपरोक्त व्यवस्थेचा पहिला भाग उलट क्रमाने लिहिला आणि दुसरा भाग पण उलट क्रमाने लिहिला तर कोणते अक्षर संख्या डावीकडून 18वे असेल? तर ते असेल वाय, म्हणजे उत्तर आहे ए आणि ते अक्षर असेल वाय. एका कुटुंबातील 5 सदस्यांची वजने अनुक्रमे 15 किलोग्रॅम, 5 किलोग्रॅम, 9 किलोग्रॅम, 56 किलोग्रॅम व 60 किलोग्रॅम असे आहेत. तर त्या कुटुंबाचं सरासरी वजन काढायचे. तर त्या कुटुंबाचं सरासरी वजन असेल पर्याय बी, 29 किलोग्रॅम. त्यानंतर पुढील प्रश्न, तोच परत एकदा प्रश्न आहे, तर्क व अनुमानाच्या संदर्भानं तार्किक अभियोग्यतेवर आधारित प्रश्न आहे. तुम्ही जर पर्याय ए प्रमाणे म्हणजे ए आणि बी या 2 उपविधानांची जर निवड केली, ए आणि बी, तर तुमचं ए आणि बी हे जे 2 उपविधान आहेत ते मुख्य विधानाला फॉलो करतात. नेक्स्ट, कालाहारी वाळवंट हे टिंबटिंब या खंडामध्ये आहे, तर ते आफ्रिकेमध्ये आहे, पर्याय सी उत्तर असेल. त्यानंतर अंग काढून घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर अंग काढून घेणे म्हणजे जबाबदारी टाळणे, पर्याय बी. त्यानंतर तुम्हाला एक संख्या मालिका दिली आणि रिकाम्या जागी शोधायचे.
जर तुम्ही उत्तर तिथं 76 जर निवडलं म्हणजे पर्याय ए मधली 76 जर संख्या रिकाम्या जागेमध्ये ठेवली तर बरोबर सिक्वेन्स येतो. त्यानंतर दूध विक्रेत्याकडे 2 प्रकारच्या दुधाची मिश्रणे आहेत. पहिल्या कंटेनरमध्ये दुधाची टक्केवारी 80% आहे आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये दुधाची टक्केवारी 60% आहे. जर त्याने पहिल्या कंटेनरमधील 28 दूध आणि दुसऱ्या कंटेनरमधील 32 लिटर दूध एकत्र केले तर मिश्रणामधील दुधाची टक्केवारी काय असेल? तर ती टक्केवारी असेल 69.33 म्हणजे पर्याय बी. त्यानंतर खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक शोधा. तर सर्वात मोठा अपूर्णांक आहे पर्याय डी 47/53. त्यानंतर मालिका पूर्ण करायची आहे आणि नंतर तुम्हाला विचारले की 323 आहे. तर ते पद कोणत्या पदाला आहे? तर ते 107वे पद आहे. पर्याय बी उत्तर आहे त्याचं. 114 क्रायोजेनिक्स म्हणजे काय किंवा निम्न तापिका म्हणजे काय? तर कमी तापमानात द्रव्य आणि घटनेचा अभ्यास करणे म्हणजे पर्याय बी. त्यानंतर 49 साठी 81 तर 64 साठी काय असं तुम्हाला बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. तर त्यासाठी आहे 100 म्हणजे पर्याय बी उत्तर आहे. मशरूम स्वतःचे अन्न बनवू शकत नाही कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिलचा अभाव असतो म्हणजे पर्याय बी उत्तर घ्यावं लागेल क्वेश्चन क्रमांक 116चं. त्यानंतर 117वा प्रश्न विधान आणि कारण याच्या संदर्भाने आलेला आहे. जर ते करेक्ट असणारे बघा दोन्ही ए आणि आर सत्य आहेत आणि आर हे याचे स्पष्टीकरण आहे. त्यानंतर कोणते विधान सत्य आहे? तर पर्याय ए मधलं रेषाखंडाला 2 अंत्यबिंदू असतात हेच विधान सत्य आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते युरोपमधलं शहर आहे? तर ते आहे बर्लिन जे जर्मनीमध्ये आहे. त्यानंतर तुम्हाला एक प्रोसेस दिली आहे चिन्ह बदलावर आधारित प्रश्न आहे. जर तुम्ही चिन्ह बदलून सांगितल्याप्रमाणे सूचनेप्रमाणे गणित जर सोडलं तर उत्तर मिळतं पर्याय ए म्हणजे 5 उत्तर येईल. त्यानंतर वेगळा शब्द ओळखायचा आहे, वेगळा पर्याय बाहेर काढायचा आहे तर बी वेगळा पर्याय आपल्याला बाहेर काढता येईल. त्यानंतर विधान आणि कृतीचा कोर्स यावर आधारित प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे फक्त एकच आपण अनुसरून आहे त्याला. पहिलंच जो कृतीचा कोर्स आहे तो त्याला अनुसरून आहे आपल्या विधानाला. नेक्स्ट परत एकदा तुम्हाला तो प्रश्न आलेला आहे जे की बैठक व्यवस्थेवर आधारित आहे. तुम्हाला त्याप्रमाणे सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आकृती काढायची आहे. तो तुम्ही आपले व्हिडिओ बघू शकता ज्याचं ॲनालिसिस आपण व्हिडिओमध्ये केलेलं आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तुम्हाला सर्वच्या सर्व प्रश्नांचं ॲनालिसिस करणारे तुम्हाला उत्तरे मिळून जातील. तर 123वा प्रश्न बैठक व्यवस्था ज्याचं उत्तर आहे पर्याय सी केवळ 1 आणि 2. त्यानंतर 124वा प्रश्न जो तर्क व अनुमानाच्या संदर्भाने आहे त्याचं उत्तर मिळतंय बी जर केवळ 2 निष्कर्ष निघत असल्यास. त्यानंतर दिलेल्या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत? परत एकदा इंग्लिश आणि मराठीचा प्रॉब्लेम. तर चौकोन याच्यामध्ये नाहीतच उत्तर. तसं आपल्याला विचारलं त्यांनी स्क्वेअर किती आहेत. इंग्लिश प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित. तर उत्तर आहे पर्याय सी 10. त्यानंतर पुढील प्रश्न My boss asked me to account for the failure of my team in achieving the annual sales target. फ्रेझल व्हर्बच्या संदर्भानं प्रश्न आहे आणि तुम्हाला अंडरलाईन फ्रेझल व्हर्बचा तुम्हाला साधारणतः अर्थ शोधायचा होता त्या मिनिंगचा. तर तो आहे आन्सर फॉर म्हणजे पर्याय बी त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आधारित प्रश्न. त्यांनी आपल्याला व्याख्या दिली त्याची द स्टडी ऑफ ह्युमन सोसायटीज अँड कल्चर्स अँड देअर डेव्हलपमेंट. तर त्याचा अभ्यास केला जातो अँथ्रोपॉलॉजी म्हणजे पर्याय ए त्याचं उत्तर आहे कारण पर्याय एच वरील व्याख्या डिस्क्राईब करतो. संवादाचे मूलभूत घटक आहेत तर
आन्सर कीनुसार उत्तर आहे स्रोत आणि प्राप्तकर्ता, पर्याय ए. त्यानंतर नयन या शब्दाची संधी आहे, तर ने प्लस अन म्हणजे पर्याय बी त्याचं उत्तर होईल. त्यानंतर कीटकांच्या शरीरावर असते जे त्यांना श्वास घेण्यास मदत करते, तर ते असतात श्वसनरंध्र म्हणजे पर्याय सी. त्यानंतर दिलेल्या पर्यायामधून वेगळा पर्याय ओळखायचा आहे, तर तो वेगळा आहे डी. नेक्स्ट, पिसाचा कलता मनोरा टिंबटिंब येथे आहे, तर तो इटलीमध्ये आहे. प्रश्नचिन्हांच्या जागी कोणते अक्षर येईल, तर प्रश्नचिन्हांच्या जागी क्यू अक्षर येईल, पर्याय सी उत्तर असेल. बी हा डीचा भाऊ आहे आणि डी ही ची बहीण आहे. ई हा एफचा भाऊ आहे, मग एफचे बी सोबतचे नाते काय आहे, तर एफचे बी सोबतचे नाते आहे भाऊ किंवा बहीण, पर्याय सी. त्यानंतर निर्देश मालिका पूर्ण करा, तर तिथं येईल ई, कारण ए आय ओ यू स्वराची मालिका आहे ती, आपल्या तेव्हाच लक्षात येईल. पुढे जा, पाण्यातील प्रतिमा शोधायची आहे आपल्याला आणि प्रश्न आहेत हा, आणि ज्याचं उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे पर्याय डी मध्ये त्याचं करेक्ट पाण्यातील प्रतिमा सांगणारं उत्तर असेल. नेक्स्ट, लोकशाहीवादी समाजाचा मूळ आदर्श म्हणजे पर्याय सी ज्ञानी व्यक्तींसाठी आदरभाव. नेक्स्ट, खाली दिलेल्या पर्यायातून गहाळ अंक शोधायचा आहे, तर तो गहाळ अंक असणारे पर्याय बी 35. नेक्स्ट, परत एकदा बैठक व्यवस्थेवर आधारित प्रश्न. जर तुम्ही करेक्ट बैठक व्यवस्थेची सांगणारी आकृती जर काढली तर तुम्हाला उत्तर मिळतं पर्याय सी, ए जी आणि सी. नेक्स्ट, 29 सेकंदामध्ये मिनिट काट्याद्वारे काय कोन बनवला जातो, तर उत्तर आहे 2.9, पर्याय बी. नेक्स्ट, टिंबटिंब एक अशी बाब आहे ज्याला वस्तुमान आहे आणि जागा व्यापते, तर उत्तर आहे पदार्थ. लागोपाठ येणाऱ्या 3 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 434 आहे. 3ही संख्यांपैकी सर्वात लहान संख्या शोधा, तर ती संख्या आहे पर्याय ए 11. त्यानंतर ध्वनी प्रदूषण टिंबटिंबचे एकक आहे, तर ते आहे डेसिबल, पर्याय ए. त्यानंतर आपल्याला परत एकदा अंडरलाईन वर्ड इज गिवन बिलो आपल्याला अर्थ सांगायचा आहे त्या शब्दाचा, तर तो प्रश्न बघा काय आहे. द गेम वॉज अबंडन्ड ॲट हाफ टाईम बिकॉज ऑफ द पुअर वेदर कंडिशन, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे डिस्कंटिन्यूड म्हणजे पर्याय ए. नेक्स्ट, एक वेन आकृती दिली आहे आणि त्यानुसार तुम्हाला सूचनेप्रमाणे उत्तर शोधायचे, तर ते उत्तर मिळते पर्याय सी. नेक्स्ट, जेव्हा डोळ्यात धूळ जाते डोळ्याचा कोणता भाग गुलाबी होतो आणि सुजतो, तर उत्तर आहे नेत्रश्लेष्म. त्यानंतर अ सेंटेन्स विथ एन अंडरलाइन idiomatic expression is given. What is the meaning of the idiomatic expression asleep at the switch in the sentence given below? Sentence आहे the security guard fell asleep at the switch and robber broke in. तर इडियमवर आधारित प्रश्न आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ए. नेक्स्ट, राम श्यामला म्हणाला तू माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीचा मुलगा आहेस, मग श्यामचे रामसोबत नाते काय आहे, तर उत्तर आहे तसं मराठीमध्ये भाचा, पण इंग्लिशमध्ये त्याला नेफ्यू म्हणता येईल म्हणजे बी. त्यानंतर तर्क व अनुमानावर आधारित प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल वेन आकृती काढल्याच्या नंतर बी, सर्व स्वयंपाकी नर्तक आहेत. नेक्स्ट, शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी विषयी असते, तर शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी ही शैक्षणिक अनुभवांचे नियोजन करण्याच्या संदर्भाने असते. चिन्ह बदलावर आधारित प्रश्न आहे, तर
जर तुम्ही चिन्ह बदलून त्याप्रमाणे जर प्रक्रिया केली तर आपल्याला उत्तर मिळेल पर्याय बी 6. त्यानंतर सुडोलॉजिया फॅटास्टिका किंवा मायथोमॅनिया ही संज्ञा टिंबटिंबचे वर्णन करते. तर ही संज्ञा कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे क्रियाकल्पना अनिवार्यताच्या संदर्भानं आहे. नेक्स्ट कोबोल, जावा, फॉर्टर्न या सर्व टिंबटिंब आहेत. तर या सर्व कम्प्युटर प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आहेत म्हणजे पर्याय बी. नेक्स्ट तर्क व अनुमानाच्या संदर्भानं थोडासा तार्किक अभियोग्यता. तुम्हाला 2 अशी विधानं निवडायची आहेत, उपविधानं जे या मुख्य विधानाला फॉलो करतं. जर तुम्ही दिलेल्या पर्यायामधलं ए बी जर विधानं निवडले ए आणि बी तर ते आपल्या मुख्य विधानाला फॉलो करतात. जर मला चांगले गुण मिळाले तर प्रवेश मिळेल या विधानाला. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ए बी. नेक्स्ट वेन आकृतीच्या संदर्भानं तुम्हाला विचारलं आहे नद्या, कालवे आणि बारमाही पाण्याचे स्रोत यांचा संबंध दाखवणारी आकृती. तर ती होईल ई. म्हणजे आपल्याला उत्तर घ्यावं लागेल डी, कारण डी मध्ये ई असा पर्याय आहे आकृतीचा. त्यानंतर पुढे बघा आकृती क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती आकृती येईल असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे. जर तुम्ही योग्य आकृतीचं निरीक्षण जर केलं तर या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आकृती होईल डेव्हलप जाणारी, ती होईल बी. म्हणजे ही आकृती तिथे येईल. तर उत्तर घ्यावं लागेल बी. नेक्स्ट परत एकदा आकृतीवरच प्रश्न. कंप्लीट आकृती करायची आपल्याला. हा जो भाग आहे आकृतीचा तो दाखवायचा आहे. तर तो आहे क्रमांक 1 मध्ये. म्हणजे ही आकृती तर घ्यावी लागेल पण त्याचा पर्याय असणार आहे उत्तराचा ए. नेक्स्ट हितवादी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर हितवादी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुष्ट. म्हणजे पर्याय ए. नेक्स्ट आपल्याला अंडरलाईन वर्डचा अर्थ सांगायचा आहे आणि तो एका विशिष्ट सेंटेन्समध्ये आहे. तर सेंटेन्स बघा काय आहे. सेंटेन्स आहे शिवा वॉज डीपली ओंडेड बाय द ट्रेचरी ऑफ हिज क्लोज ॲक्टिव्हिटीज अँड ओल्ड फ्रेंड्स. क्लोज रिलेटिव्ज अँड ओल्ड फ्रेंड्स. तर आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे लॉयल्टी म्हणजे पर्याय ए. नेक्स्ट शब्दांची तार्किक क्रमानुसार मांडणी करायची आहे आणि जर आपण मांडणी केली तर आपल्याला उत्तर मिळते पर्याय बी प्रमाणे. जर मांडणी केली तर ती करेक्ट मांडणी असणारं उत्तर असणार आहे. त्यानंतर काही आकृत्या दिल्यात त्यांची विशिष्ट रचना आणि आकार यामध्ये त्यांनी आपल्याला पर्यायानुसार कॅटेगरीज करून दाखवलं आहे. जर तुम्ही बी प्रमाणे कॅटेगरीज केलं 3, 8, 4, 2, 9, 6 आणि 7, 1, 5 तर तुमचं उत्तर बरोबर येतं. जर दोन्ही पालक डावाखुरे असल्यास मूल डावाखुरे होण्याची शक्यता असते 0.5 म्हणजे पर्याय बी. त्यानंतर परत एकदा रिपीट क्वेश्चन झाला आहे जो तुम्हाला हे जे 5 ओळी आहेत या क्रमाने लावायच्या आहेत की म्हणजे अर्थानुसार क्रम लावायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही क्रम लावताल त्यावेळेस तुम्हाला हा प्रश्न वाचायचा की पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य चौथं असेल. तर पुनर्रचना केल्याच्या नंतर तुमचं चौथं वाक्य असणार आहे पी. म्हणजे उत्तर येईल ए, कारण ए मध्ये काय आहे पी ए. नेक्स्ट हा एक दैनंदिन नित्यक्रम आहे की काही विद्यार्थी शाळेच्या गेटकडून आरोग्याला हानिकारक अन्नपदार्थ आणतात. तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांची ही स्थिती पाहून फार दुःख होते. यावर काय उपाय आहे. तर त्यावर उपाय आहे की तुम्ही सकाळच्या वेळी म्हणजे प्रार्थना मैदानामध्ये घोषणा कराल आणि त्यांना अशा प्रथा टाळण्यास सांगाल. डी आपल्याकडे त्याचा पर्याय आहे. NPKचा फुल फॉर्म तो आहे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. त्यानंतर 166वा प्रश्न ज्याचं उत्तर आहे 2 म्हणजे पर्याय बी. नेक्स्ट
खेळ व इतर गतिविधीमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने यात सुधारणा होते काय? तर कशात सुधारणा होते असा आहे, तर तो शारीरिक व सामाजिक विकास, पर्यायी आहे. नेक्स्ट, दिलेल्या अक्षरांच्या क्रमात काही अक्षरे गहाळ केली आहेत. क्रमाने दिलेल्या खालीलपैकी एक. तुम्हाला काय करायचं आहे, अक्षरं गहाळ झाली आहेत तर योग्य गट तयार करून आपल्या वर्णमालेचा संदर्भ घेऊन उत्तर लिहायचं आहे. जर तुम्ही पर्याय ए प्रमाणे जर अक्षरे तिथे टाकले तर तुमचं उत्तर करेक्ट येईल. नेक्स्ट, जंक ईमेल हे देखील, ईमेलला टिंबटिंब देखील म्हणतात, तर स्पॅम देखील म्हणतात. त्यानंतर 170 कॅल्क्युलेशन आधारित. तुम्ही जर डायरेक्ट उत्तर काढलं तर मिळते सी, म्हणजे 3 उत्तर मिळेल. त्यानंतर मनीषपेक्षा राजू उंच आहे पण अतीनपेक्षा लहान आहे. अतीन सर्वात उंच असणाऱ्या महेशपेक्षा लहान आहे. मग सर्वात लहान कोण? तर सर्वात लहान असेल मनीष, म्हणजे पर्यायी आहे. नेक्स्ट, पालकांचे प्रोत्साहन आणि पाठिंबा मुलांची स्वसंकल्पना उंचावू शकते. तर हे विधान खरं आहे, ट्रू आहे. नेक्स्ट, विधान आणि निष्कर्षावर प्रश्न आहे. जर तुम्ही योग्य विधान वाचलं की भारताने क्रिकेटचा 2014चा वर्ल्ड कप जिंकला, तर हे दोन्ही विधानं निघणार नाहीत, म्हणजे करेक्ट. की बघा त्याचा निष्कर्ष की भारतीय क्रिकेट खेळाडू जगातील सर्वोत्तम आहेत असं सांगू शकत नाही आपण. भारतीय संघ वर्ल्ड कपच्या अखेरच्या सामन्यात 300पेक्षा अधिक धावा काढू शकला असंही आपण सांगू शकत नाहीत. म्हणजे आपल्याला उत्तर घ्यावं लागेल कोणताही निष्कर्ष अनुसरण नाही. त्यानंतर परत एकदा तो कावळ्याचा पॅराग्राफ, आणि तुम्हाला ती पुनर्रचना करायची आहे, कोणती क्रिया अगोदर आणि कोणती क्रिया नंतर. पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य तिसरे असेल असा प्रश्न परत एकदा विचारला आहे. तर ते तिसरं वाक्य असेल टी, म्हणजे पर्यायी ए उत्तर घ्यावं लागेल. त्यानंतर इंग्लिशच्या संदर्भानं आपल्याला फ्रेझल व्हर्ब विचारले आणि वाक्यामध्ये विचारले अर्थ. द क्रिमिनल्स गॉट अवे आफ्टर किलिंग 3 men. तर गॉट अवे याचा अर्थ आपल्याला त्याच्या अर्थाशी जवळचा असणारा अर्थ आहे, तो आहे एस्केप्ड, म्हणजे उत्तर आहे सी. नेक्स्ट, आकृती निवडून मालिका पूर्ण करायची आहे आपल्याला. पुढची कोणती आकृती येईल? जर तुम्ही व्यवस्थित आकृतीचं निरीक्षण केलं तर पुढील आकृती असेल सी. नेक्स्ट, वेन आकृती आणि त्याचा संदर्भ लावायचा आहे शर्ट्स, बेडशीट्स आणि टॉवेल्स. तर उत्तर येतं ये, याच्यामध्ये संबंध असणारी आकृती ये. कॅल्क्युलेशन आधारित जर तुम्ही बॉडमास पद्धतीने जर गेले तर उत्तर मिळते सी, म्हणजे 3 उत्तर मिळेल त्याचं कॅल्क्युलेशन फायनली. नेक्स्ट, संशोधन अभ्यास अहवाल देतात की अतिशय मोठ्या प्रमाणात विद्यार्थी त्यांची अशी कारकीर्द निवडत आहेत जी व्यावसायिक आणि व्यवस्थापकीय नोकऱ्यांमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे, म्हणजे पर्यायी उत्तर आहे. शिक्षकांची आचारसंहिता त्यांना टिंबटिंब अनुमती देते. तर वर्गाबाहेरील राजकारणात सहभागी होण्याची शिक्षकांच्या आचारसंहितेमध्ये अनुमती आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आकृतीवर आधारित परत एक प्रश्न. आरशातील प्रतिमा, आणि प्रश्न आकृती आहे ही आरशातील प्रतिमा होईल ये प्रमाणे. मग उत्तर घ्यावं लागेल ये, त्याचं उत्तर असेल ये. त्यानंतर तर्क व अनुमानावरील प्रश्न. जर तुम्ही विधानावरून जर तुम्ही ह्या अनुमान हे काढला आकृती आणि मग निष्कर्ष जर चेक केले तर आपल्याला उत्तर मिळतं सी. मात्र आन्सर कीमध्ये उत्तर दिलेले यापैकी एकही नाही, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट, दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा. तर वेगळा पर्याय आहे बघा पर्याय बी. त्यानंतर परत इथं संदर्भ आहे, म्हणजे जसं नंबर हा शब्द असा लिहिला जातो तर सेकंड कसा लिहिला जाईल, तर तो पर्याय सी प्रमाणे लिहिला जाईल. नेक्स्ट, खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे, तर तो आहे पर्याय ए मुलगा. त्यानंतर कचरा 4 प्रकारचे असू शकते, जैविक,
विषारी, घाणेरडा व पुनर्वापरण्यायोग्य. जैविक कचऱ्यामध्ये हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर जैविक कचऱ्यामध्ये भाज्यांची साले हा एक महत्त्वाचा भाग म्हणू आपण त्याला, तो जैविक कचऱ्यामध्ये गणल्या जाईल. सरकारच्या टिंबटिंब प्रणालीमध्ये सरकार संसदेने पारित केलेल्या अविश्वासाच्या ठरावाद्वारे निष्कर्षित केले जाते. अविश्वासाचा ठराव म्हणलं की संसदीय लोकशाही, म्हणजे पर्याय येईल डी, पार्लमेंटरीमध्ये होऊ शकते हे. किती वेद लिहिले आहेत? तर 4 वेद लिहिले आहेत. पर्याय सी उत्तर घ्यावं लागेल. त्यानंतर तोंडांमध्ये साचलेली लाळ याला पचवते. तर उत्तर आहे स्टार्च, पर्याय बी. नेक्स्ट, आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. एम्प्टी वेसल्स मेक द मोस्ट नॉइज और साऊंड. तर प्रोवर्बच्या संदर्भानं प्रश्न आहे. करेक्ट आन्सर आहे बी. पीपल हू टॉक अ लॉट अँड फ्रिक्वेंटली एक्सप्रेस देअर ओपिनियन आर ऑफन स्टुपिड. त्यानंतर ए आणि बी बहिणी आहेत, आर आणि यस भाऊ आहेत, एची मुलगी आरची बहीण आहे, मग बीचे यस सोबत नाते काय आहे? तर उत्तर आहे डी, काकू. अर्थात मराठीमध्ये जर सॉल्व केलं तर मावशी मिळते, परंतु इंग्लिशमध्ये मावशीलाच काकू म्हणलं जातं, म्हणून उत्तर डी असेल. नेक्स्ट, विधान आणि कृतीचा कोर्स, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे डी, 1 आणि 2 दोन्हीही अनुसरण करत नाहीत. त्यानंतर आकृतीच्या संदर्भानं, ही जी आकृती आहे ती कोणत्या आकृतीत दडलेली आहे असा सरळ प्रश्न होता. तर ती बी मध्ये, म्हणजे उत्तर घ्यावं लागेल बी. बी मध्ये ती आकृती आपल्याला मिळून जाईल. त्यानंतर घडी न घातलेला ठोकळा आहे. तर तुम्हाला तो ठोकळा कसा ओळखायचा आहे, जर म्हणजे बघा काय निर्देश दिलेत. घडी न घातलेला फासा दिला आहे. दिलेल्या विकल्पामधून घडी न घातलेल्या फासेचा घडी घातलेला नमुना निवडा. तर तो करेक्ट उत्तर असेल बी. नेक्स्ट, खुर्चीची किंमत ₹800 आहे. दुकानदाराने ती 10% आणि 15% दराने सवलतीवर खरेदी केली. त्याने वाहतुकीवर ₹25 खर्च केले आणि खुर्ची ₹800 विकली. तर नफ्या तोट्याची टक्केवारी काढा. तर नफ्या तोट्याची टक्केवारी आहे 25.58. त्यानंतर खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर किंवा शब्द निवडायचा आहे. तर संबंधित प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी. नेक्स्ट, ताजमहल हा या सत्तेदरम्यान बांधला गेला. तर शहाजहानच्या. याचं डायरेक्ट कॅल्क्युलेशन करा, गुणाकार केला, उत्तर मिळतं तुम्हाला पर्याय ए. त्यानंतर मॅट्रिक्सवर, खरं तर हे पझल आहे, कोड आहे, त्याचं उत्तर करेक्ट आहे पर्याय बी. आणि शेवटचा प्रश्न, निर्देश दिलेल्या अंकमालिकेतील चुकीची संज्ञा कोणती आहे? तर चुकीची संज्ञा आहे पर्याय सी 11. बाकीचे एका विशिष्ट नियमामध्ये ते फॉलो करतात. आता बघा, आपण 200 प्रश्न पाहून घेतले. परत एकदा तुमच्या माहितीस्तव, ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांचं विश्लेषण पाहिजे, 4ही पर्यायांचं विश्लेषण, तर अशा विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 4 व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत. 50 व्हिडिओ डिटेल मार्गदर्शन करणारे आहेत, ते तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर महाटेट एक्झाम हे टेलिग्राम चॅनल आहे. इथे पण तुम्ही विशेष माहितीसाठी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जिथे तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नपत्रिका मिळतील, सराव पेपर मिळतील आणि नोट्स तसेच प्रश्नांचा सराव देखील या टेलिग्राम चॅनलला तुमचा होऊन जाईल. महाटेट एक्झाम आणि ओएसिस करिअर पॉईंटवर सुद्धा इथून पुढे टॅटच्या संदर्भाने तुम्हाला प्रत्येक दिवशी व्हिडिओ मिळेल. तो या प्रश्नपत्रिकेची PDF सुद्धा तुम्हाला मिळेल. या प्रश्नपत्रिकेच्या PDFचे एक विशेष बाब आहे की याची उत्तरं तुम्हाला तिथे दिसणार नाही आहेत. हा तुमच्यासाठी फायदाच असणार आहे, कारण याची जी उत्तरं आहेत ती आपण हॅड केलेली आहेत.
जनरली सर्वांकडे जी प्रश्नपत्रिका आहेत त्या आन्सर असणाऱ्या आहेत, त्याच्यामुळं तिथेच उत्तर असल्यामुळे तुमचा तेवढा सराव होणार नाही. त्यामुळं ह्या सरावासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिका उपयुक्त ठरणार आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.